प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. एका बुटक्याची मोठी कहाणी. हो, बुटक्याची मोठी कहाणी. बुटकं असणं हे जणू काय व्यंग असल्यासारखंच आहे, नाही का? बुटकं असणं, काळं असणं, प्रमाणापेक्षा अधिक जाड असणं आणि आम्हाला कोणालाच आवडत नाही की आमच्यामध्ये काहीतरी व्यंग असावं. आम्ही धडधाकट, सुदृढ देखणे असावेत प्रत्येकाला वाटतं. परंतु ज्यावेळेस ह्या व्यंगावर विजय मिळवला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं कहाणी घडते, इतिहास रचला जातो. लहान असताना हे गीत मी नेहमी ऐकत आलो. 5 बोटामध्ये आहे मी अंगठा, लोक मला म्हणतात चोर भामटा. अशा ज्या छोट्याशा व्यक्तीच्या आज आपण कहाणी पाहणार आहोत. पवित्र शास्त्र बायबल यातील लोककृत शुभवर्तमान अध्याय 19 आणि वचन 1 ते 10. यामध्ये यरीहो नावाचं एक नगर आहे आणि यरीहो नगराची एक खासियत आहे. हे नगर तटबंदी असलेलं नगर आहे. त्याला इंग्लिशमध्ये फोर्टिफाईड सिटी म्हटलं गेलं की तटबंदी, चारही बाजूनी याला तटबंदी आहे, वेस आहे, येणं जाण्यासाठी सुरक्षित असा मार्ग आहे. त्याचप्रमाणे याला जैतुनाचं शहर किंवा जैतून वृक्षांचं शहर असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर या शहराची ओळख सिटी ऑफ फ्रेग्रन्स, सुगंधित शहर असं म्हटलं जातं. सुगंधित शहर. आणि या शहरामध्ये जवळपास 1200हून अधिक याजक आहेत. त्या ठिकाणी आत्मिक गुरु आहेत. परंतु या नगरामध्ये काहीतरी यावेळेस अद्भुत घडत आहे. हा तोच मार्ग आहे ज्या मार्गावर हे अनेक याजक त्यावेळेचे मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी जात आहेत. परंतु आज काहीतरी एक वेगळी गोष्ट घडत आहे. या रस्त्यावरून आज प्रभू येशू ख्रिस्त चालत आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त जात असताना सुगंधी म्हटलेलं हे शहर जे आहे, ज्याचं सौंदर्य हे वाखाणण्याजोगं आहे, अशा रस्त्याने जात असताना एक भिकारी त्या वाटेवर आहे. त्याला दोन्ही नेत्र नाही आहेत, दृष्टी त्याला नाही आहे आणि तो प्रभूला आवाज देतो, म्हणतो की दावीद पुत्र माझ्यावर दया करा. आणि प्रभू त्याला दृष्टी प्रदान करतात. पुढे गेल्यानंतर हा सर्व प्रकार किंवा ही त्याची कीर्ती कदाचित जक्का नावाच्या ह्या मनुष्यानं ऐकलेली आहे आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये आतुरता आहे की मीही जावं आणि या येशू म्हटलेल्या व्यक्तीला पाहावं. कुठं आहे तो, कसा आहे तो, नक्की हे चिन्ह चमत्कार घडतात तरी कसे, किंवा मला ते पाहायचे आहेत. कुठंतरी त्याच्या हृदयामध्ये आतुरता होती. या अशा वैभवी शहरामधून जात असताना त्या महामार्गावर हा मनुष्य, जक्काया म्हटलेला हा मनुष्य प्रभूला भेटायला जात आहे. आणि त्याची उंची कमी असल्यानं बायबलमध्ये 2 वैशिष्ट्य ह्या मनुष्याबद्दल सांगितले आहेत. अगदी 2. त्याचा पोशाख कसा होता, तो रंगाने कसा होता, त्याची केशरचना कशी होती, तो किती श्रीमंत होता, जास्त असा काहीच उल्लेख नाही. फक्त 2 महत्त्वाचं वर्णन त्याच्याबद्दलचं केलं गेलं आहे. ते म्हणजे तो ठेंगणा होता, अर्थात बुटका होता, आणि दुसरी म्हणजे तो श्रीमंत होता. आणि हा आता तिथं जात आहे पाहायला, आणि पाहायला जात असताना त्याचं काही चालत नाही आहे. त्याचं काही चालत नाही आहे. तो पाहतो आजूबाजूला खूप गर्दी आहे आणि गर्दीतून येशूला पाहणं, पुढं जाणं त्याच्याच्याने होत नाही. म्हणून तो काय करतो आहे, तर तो एका उंबराच्या झाडावर चढत आहे आणि तिथून तो प्रभू येण्याची वाट पाहत आहे की प्रभू येशू ख्रिस्त या वाटेने येतील आणि आल्यानंतर मी नक्कीच त्याला पाहणार आहे. एकंदर हा त्याचा विचार आहे आणि या विचारानं तो आता त्या झाडावर चढलेला आहे. जक्काया. जसं यरीहो ह्या नगराचं काहीतरी वैशिष्ट्य होतं, तसं हा जो जक्काय शब्द आहे किंवा नाव आहे, त्या नावालाही काहीतरी अर्थ आहे. झकरिया किंवा जखरिया ज्याला मराठीमध्ये म्हटलं गेलं, त्याच्यापासून आलेलं हे नाव आहे जक्काय. जकरिया या शब्दाचा अर्थ होतो नीतिमान, पवित्र. आणि ह्या नीतिमान नावामधून जक्काय
हा शब्द आलेला आहे आणि जकै शब्दाचा अर्थ होतो प्युअर, इनोसंट, अर्थात शुद्ध, पवित्र किंवा निरागस, निष्पाप. गंमत आहे ना, नाव इतकं सुंदर आणि काम मात्र जकात गोळा करण्याचं. आणि आम्हाला माहीत आहे टॅक्स गोळा करणं किंवा टोल घेताना किंवा जकात घेताना काय काय प्रकार होतात किंवा योग्य गोष्टी घडू शकतात किंवा नाही, किंवा कोणावर अन्याय केला जाऊ शकतो की नाही हे देखील आम्हाला माहीत आहे. आणि हा जकातदार आता एका झाडावर चढला आहे. तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलं आहे उंबराचं झाड? कधी प्रयत्न केला आहेत का उंबराच्या झाडावर चढण्यासाठी? उंबराचं झाड हे इतर झाडांसारखं चढण्यासाठी सोयीस्कर नसतं, सहज नसतं. हो, ते देखील उंचीने थोडंसं कमीच असतं, परंतु त्याचा बुंधा जो आहे किंवा त्याला वर चढत असताना त्याच्या सालीवर, खोडावर बुरशीसारखं कणं असतात किंवा धूळ, डस्ट म्हणूया आपण, काही पार्टिकल्स असतात आणि त्याच्यामुळं हात घसरतो, तुम्हाला वर चढता येत नाही लवकर. जर उंच व्यक्ती आहे तर हात लांब आहेत आणि लांब हाताने तो त्या बुंध्याला घट्ट धरू शकतो, परंतु हा छोटा असताना ते बुंधा धरणं, त्याच्या खोडाला धरणं, फांदीला धरून वर चढणं थोडंसं अवघडच आहे. कधी पहा प्रयत्न करून, कुठे उंबराचं झाड मिळालं तर उंबराच्या झाडावर चढण्याचे प्रयत्न करा. बघा, तुम्हाला प्रत्यय येईल की जकयाने कसे कष्ट घेतले वर चढण्यासाठी. आणि तो वर गेला आणि वर जात असताना तो वाट पाहत आहे येशू ख्रिस्ताची, आणि येशू ख्रिस्त येत आहे आणि येशू ख्रिस्त आल्या आल्या त्याची नजर वर जात आहे, किंबहुना तो स्वतःहून वर पाहत आहे आणि तो जकायला म्हणत आहे की जकाय, खाली आहे, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जकाय, कोणी सांगितलं नाही प्रभू येशू ख्रिस्ताला की तुझ्यासाठी कोणीतरी भेट घेण्यासाठी, तुला पाहण्यासाठी कोणीतरी आतुरतेनं आला आहे, कोणीतरी श्रीमंत आहे आणि हा मान मर्यादा किंवा ज्याला सन्मानित म्हणू शकतो असंही आहे, किंवा बदनाम आहे असंही म्हटलं असतं कोणीतरी, किंवा एखादा शिष्य म्हणू देखील शकला असता की प्रभू हा खूप श्रीमंत आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या, हा आपल्या सेवेसाठी चांगला हातभार लावू शकतो, आम्हाला आर्थिक पुरवठा, फायनान्शियल सपोर्ट याच्याकडून मिळाला, आपल्याला याच्याकडून फंड गोळा करता येईल नाही का, आम्हाला आमच्या सेवेसाठी मदत करता होईल. कोणी सांगितलं नाही. बऱ्याचदा असा दृष्टिकोन असतो नाही का, आम्हाला पाहायला मिळतो, पण असं कुठंच काय आढळत नाही आम्हाला. परंतु तो आवाज देतो. सगळ्यात पहिल्यांदा जर आम्ही पाहिलं जकयाकडं, तर जकयाकडं पहिली बाब आतुरता लागली होती, त्याची इच्छा होती. आणि पवित्र प्रभूचं वचन सांगतं की जो तहानेला आहे तो तृप्त केला जातो, जो भुकेला आहे त्याची भूक भागवली जाते. जर मला ख्रिस्त भेटीची भूकच नाही, तहानच नाही, तर तो मला कसा भेटेल आणि त्याने मला का भेटावं मला भूक नसताना? जर मला वचन वाचण्याची आवड नाही, जर मला प्रार्थना करण्याची आवड नाही, तर त्यांनी मला प्रतिफळ ते का द्यावं? जर मी एखाद्या कंपनीसाठी कामच करत नाही आहे, त्यांचा मी एम्प्लॉईज नाही आहे, तर त्यांनी मला पगार का द्यावा? जर माझी श्रद्धाच त्या येशूवर नाही, जर माझी आस्थाच त्या येशूवर नाही, मी फक्त नाममात्र ख्रिस्ती घरामध्ये जन्मवलं म्हणून ख्रिस्ती असं वर्तन जर करत असेल, तर मला त्याने उत्तर ते का द्यावं? इथं काही वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळतं त्या जकयामध्ये. पहिली बाब, त्याच्याकडे आतुरता होती. दुसरी बाब, त्या आतुरतेला प्रत्यक्ष रूपामध्ये उतरवण्यासाठी तो कष्ट घेत होता, किंवा त्यांनी कष्ट घेतले, त्यांनी घरातून निघाला, बाहेर आला. जर तो श्रीमंत आहे तर नक्कीच त्याच्याकडं चाकर असणार, त्यांनी चाकराकडं निरोप पाठवला असता किंवा तो पाठवू शकत होता, पण तसं न करता तो स्वतः धावपळ करत ख्रिस्ताला भेटण्यासाठी येत आहे, येशूला पाहण्यासाठी धडपड करत आहे. तो आला, धावत आला, वचन सांगतं, ही रॅन, तो धावत आला. दुसरी गोष्ट,
तो झाडावर चढला. त्या पाहण्यासाठी तो झाडावर चढला. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस येशूनं त्याला आवाज दिला, खाली ये, त्यावेळेस तो खाली आला. ही ओबेड, त्यांनी आज्ञेचं पालन केलं. तो वरून खाली आला आणि वरून खाली आल्यानंतर तो येशू संगती चालला. बऱ्याचदा ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्त माहीत होतो, बऱ्याचदा एखादं पद आम्हाला मिळतं, बऱ्याचदा आमची सेवा ज्यावेळेस यशदायी होऊ लागते, ज्यावेळेस आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळू लागतं, आमच्या जीवनामध्ये साक्ष घडू लागतात, कोणीतरी आम्हाला आर्थिक पुरवठा करू लागतं, अशा वेळेस आम्ही असं त्या झाडावर चढतो. मग त्या मीपणाच्या झाडावर असेल, कदाचित प्रसिद्धीच्या त्या झोतात त्या प्रकारच्या झाडावर असेल, आणि आम्हाला खाली उतरणं कठीण जातं, आम्हाला खाली येणं कठीण जातं. त्याने आवाज दिला, जक्काय खाली ये, आणि जक्काय खाली आला. आम्हाला आज खाली उतरणं गरजेचं आहे, कारण आम्ही करत असलेली धडपड त्या ख्रिस्ताला माहीत आहे. आम्ही जर त्याला शोधत आहोत तर त्याला ठाऊक आहे की आम्ही त्याला का शोधत आहोत. आमच्या मनी त्याच्याबद्दल काय असतं आहे, त्याच्यावर किती विश्वास आहे, त्याच्यावर किती भाव, भक्ती, श्रद्धा आहे, हे त्याला चांगलंच माहीत आहे, हे त्याला ठाऊक आहे. पवित्र शास्त्र बायबल सांगतं की आमचं नाव त्याने हातावर कोरलेलं आहे. दावीद स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या मातेच्या उदरामध्ये मी 1 दिवसाचा पूर्ण होण्यापूर्वीच माझ्याशीचे सर्व दिवस तुला ठाऊक होते. कमाल आहे ना. म्हणजे तुमच्या बाबतीत हे प्रभूला माहीत आहे. आणि तो आवाज देतो, आवाज देऊन बोलतो. जर आम्ही जुन्या करारामध्ये गेलो तर उत्पत्तीच्या पहिल्याच पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्र बायबलच्या पहिल्या पुस्तकामध्ये आम्हाला एक छानशी गोष्ट पाहायला मिळते. आदाम, मनुष्य जो प्रभूनं प्रथम घडवला, त्याला देखील तो आवाज देतो आणि म्हणतो, आदामा तू कुठेस? त्याने आदामाला आवाज दिला. त्याने अब्राहमाला आवाज दिला, अब्राहमा तुझा एकमेव पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र, याचा अर्पण तू मला कर. त्यांनी नोहाला आवाज दिला, एहेजकेलाला आवाज दिला, त्याने अनेकांना आवाज दिला. आज त्या नवीन करारामध्ये तो जक्कयाला आवाज देताना मला आढळत आहे. आणि जर आम्ही ख्रिस्त प्राप्तीसाठी खटपट करत आहोत तर त्याचं नाव, तुमचं नाव त्याला ठाऊक आहे आणि तो तुम्हाला आवाज देण्यासाठी समर्थ आहे. तो तुम्हाला नावाने आवाज देऊ शकतो. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, आमच्या ठाई त्याला शोधण्याची भूक असणं गरजेचं आहे. आमच्या हृदयामध्ये ती कळकळ, ती धडपड घेण्याची तयारी असणं गरजेचं आहे. आणि जर ही खटपट आम्ही करत आहोत, ही जर धडपड आम्ही करत आहोत, तर नक्कीच एक दिवस असं येईल की तो आम्हाला आवाज देईल. पुढे जाऊया, या यरीहो शहराकडे थोडंसं वळून येऊया पुन्हा एक बार. या यरीहो शहराला सिटी ऑफ बिगिनिंग असं म्हटलं देखील जातं. म्हणजे प्रारंभाचं शहर किंवा नवीन सुरुवातीचं शहर. ज्यावेळेस इस्रायली लोक गुलामगिरीमध्ये होते त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की मी तुम्हाला कनान देशी घेऊन जात आहे, आणि कनानाचा पहिला पाडाव, पहिलं प्रवेश केले गेलेलं शहर कोणतं असेल तर ते यरीहो आहे. जर मी यरीहोमधून येत नाही तर मी वतनभूमीमध्ये जात नाही, मी इस्रायलामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे मला जर बाराखडी पाठ बाराखडी जर माझी पाठ असायला हवी असेल तर मला सुरुवात पासून करावी लागणार आहे. जर मला पाढे पाठ असावे लागतील तर मला 1, 2, 3, 4, 5 1 आकड्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. तसंच विजयाचा पल्ला गाठण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला सुरुवात तर करायला हवी. इथं जक्कयाने सुरुवात केली.
त्यानं जे ऐकलं, जे पाहिलं, त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला. तो आतुर झाला. त्या आतुरतेपोटी तो धावत गेला. धावत गेल्यानंतर तिथं त्याचं काहीच आलं नाही, कारण गर्दी होती. आज आमच्या जीवनातही आजूबाजूच्या लोकांची भरपूर गर्दी आहे. विचारांची गर्दी आहे, मतभेदांची गर्दी आहे. चुकीच्या गोष्टी ऐकून एखाद्याबद्दल चुकीचं मत आम्ही स्वतःच्या हृदयामध्ये करून ठेवल्यामुळं बऱ्याचदा आम्हाला ख्रिस्त दिसत नाही. बऱ्याचदा याजकांच्या कहाण्या आम्ही ऐकलेल्या आहेत. बऱ्याचदा आत्मिक पुढाऱ्यांच्या चुका आमच्यासमोर आहेत. बऱ्याचदा आम्हाला ही रूढी परंपरा वाटते आणि त्यामुळे आम्हाला ख्रिस्त दिसत नाही. वैचारिक, ऐच्छिक, भावनिक अशी भरपूर गर्दी आमच्या आजूबाजूला आहे आणि त्यातल्या त्यात अज्ञानाची गर्दी. म्हणजे मला पाहता आलं तर पाहिल ख्रिस्ताला, नाहीतर हे कसं काय झालं असतं? एवढा सगळा गोंधळ, एवढी सगळी गर्दी, एवढा सगळा काय म्हणतो त्याला आपण करप्शनला, की अशा गोष्टी घडल्याच कशा असत्या? बरेचदा मला असं वाटतं, नाही का? परंतु ही आमच्या अवतीभोवती गर्दी आहे आणि या गर्दीमधूनही आम्हाला पुढं जर ख्रिस्त प्राप्त करायची इच्छा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो. जक्काय हे आमच्यासाठी एक उदाहरण आहे गर्दीमधून आम्हाला ख्रिस्त प्राप्त करण्यासाठी. त्याला जर मिळू शकतं तर आम्हालाही मिळू शकतं. असेच गर्दीला भेदून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जाग्याला शिवणारी एक रक्तस्रावी स्त्री होती आणि 1 किंवा 2 नाही तर पूर्ण 12 वर्ष तिला रक्तस्रावाचा त्रास होता. मरणास टेकलेले होते. तिचं होतं नव्हतं सर्व त्याने खर्च केलं होतं. परंतु शेवटी एक आशा तिच्याजवळ होती, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि तिला ठाऊक होतं की मी जर जाऊन त्याच्या जाग्याला शिवले तर मी बरी होईल. तिचा तो विश्वास होता. आणि त्या काळी जर कोणाला कळालं असतं की ही अशुद्ध स्त्री आहे, ही रक्तस्राव होणारी स्त्री आहे आणि ही गर्दीमध्ये आमच्यामध्ये येत आहे, असं जर कळालं असतं तर विश्वास ठेवा त्या ठिकाणी त्यावेळी तिला धोंडमार करण्यात आली असते किंवा धोंडमार करून तिला मारून टाकावं असंही केलं गेलं असतं. परंतु तिने गर्दीकडं लक्ष दिलं नाही. माझ्या जीवाचं काय होईल ते जाईल, परंतु मी जाईल आणि त्याच्या जाग्याला शिवेल. आणि तिने ते केलं. तिला तो प्राप्त झाला. कुष्ठरोगी हे गावाच्या बाहेर राहत. त्यांचं खाणं पिणं सगळं बाहेर, गावाच्या आत त्यांना परवानगीच नव्हती. अशुद्ध ते असत. त्यांना अशुद्ध समजलं जात असत. आणि ज्यावेळेस पण ते गावातून जात असतील, चालत असतील, तर त्यांना एक नियम होता. त्यांनी चेहऱ्यावर झाकून घ्यायचं, त्यांचा चेहऱ्यावर कापड घ्यायचं आणि चालताना म्हणायचं अशुद्ध, 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 अनक्लीन, 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 जेणेकरून बाजूचे लोक बाजूला होत असत. त्यांना शिवत देखील नसत. असंच एक कुष्ठरोगी गर्दीची तमा न बाळगता काय होईल ते जाईल, आता मला जायचं आणि येशूला भेटायचं आहे हे त्यांनी ठरवलं. त्याने तो मनसुबा केला आणि तो निघाला आणि गर्दीतून होईना कसा तरी मार्ग काढत येशूजवळ आला आणि आवाज देऊन त्याला विनंती करू लागला की प्रभू माझ्यावर दया करा, माझ्यावर कृपा करा. आणि येशू वळून पाहतात आणि म्हणतात की तुझ्यासाठी मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? आणि तो म्हणतो की तुमची इच्छा असल्यास मला शुद्ध करा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्पर्श करतात आणि म्हणतात की शुद्ध हो, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. प्रियांनो, आज आम्हाला समजणं गरजेचं आहे. गर्दी भरपूर आहे. गरजेची देखील गर्दी भरपूर आहे. गरज, माझी ही गरज, माझी ती गरज, माझं काम, माझा जॉब, माझा व्यवसाय, हे देखील आमच्या भोवती खूप गर्दी करतं. आम्हाला नाही जाऊ देत, त्याच्याकडे पाहू देत नाही. परंतु जर आमची इच्छा असेल त्याही पलीकडे जाऊन ख्रिस्ताची भेट घ्यायची तर तो आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मी क्षमा मागतो. रेल्वे अजूनही जात आहेत आणि त्यांचा आवाज होत आहे. कदाचित तुम्ही डिस्टर्ब होत असेल, मी तुमची क्षमा मागतो.
गर्दी, गर्दी, ही गरजांची गर्दी, ही चिंता विवंचनेची गर्दी, ही जर निराशेची गर्दी जर आम्ही जमेस धरलीच नाही, तर आमचं प्रत्यफळ मात्र आम्हाला प्राप्त होईल. पुन्हा एक वार येऊया या जगाकडे. हा ठेंगणा होता, हा श्रीमंत होता. हे दोन वैशिष्ट्य त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. सर्वप्रथम त्याच्यामध्ये इच्छा होती. इंग्लिशमध्ये आम्ही त्याला क्युरिओसिटी म्हणतो नाही का. त्याच्याकडे ती आस्था होती, तळमळ होती की मला पाहायचं आहे कोण आहे येशू. दुसरी बाब, त्याला पाहण्यासाठी तो पळाला. पळाल्यानंतरही त्याला गर्दीमुळं दिसलं नाही, तो पाहू शकला नाही, म्हणून तो झाडावर चढला. एक्स्ट्रा एफर्ट आम्ही त्याला म्हणतो. अधिकचे श्रम. मला सहजासहजी मिळत नाही आहे ना, ठीक आहे, मग मी अधिकचे श्रम घेईल. त्यांनी अधिकचे श्रम केले. त्यानंतर त्यांनी ऐकलं, ख्रिस्ताचा आवाज ऐकला. त्यानंतर तो खाली उतरला. खाली उतरल्यानंतर तो ख्रिस्तासंगती चालला. मला फक्त खाली उतरायचं नाही, तर मला ख्रिस्तासंगती चालायचं आहे. आणि पुढं वचन सांगतं की त्यांनी येशूचा स्वीकार आनंदाने केला. आम्ही बऱ्याचदा प्रार्थनेला बसायचं म्हणून बसतो. आम्ही बऱ्याचदा वचन वाचायचं म्हणून वाचतो. बऱ्याचदा रविवारच्या भक्तिसभांना आम्ही जायचं म्हणून जातो, कारण आठवड्यातून एक दिवस गेलेच पाहिजे. ती बऱ्याचदा आम्हाला आमची धार्मिकता वाटते, आमचं नीतिमत्व आम्हाला वाटते आठवड्यातून एकदा जाणं. आणि त्यातल्या त्यात गंमत अशी आहे, 10 वाजताचं चर्च आम्ही 10:15, 10:30 वाजता जातो. खऱ्या अर्थानं आम्ही करतो का हो प्रेम प्रभूवर? जर आम्ही प्रेम करत आहोत तर आम्ही वेळ कटाक्षाने पाळू. परंतु जर आम्ही रूढी परंपरेनं फक्त मंदिरामध्ये स्तुतीस्तवानासाठी जात असू, आम्हाला तो कधीच प्राप्त होणार नाही. आमचं खरं जर त्याच्यावर प्रेम असेल तर आम्ही वेळेच्या आधी जाऊ. 10 वाजताची भक्ती आहे, 10:15 वाजता आम्ही चर्चमध्ये हजर राहू. 9:30चं चर्च आहे, आम्ही 9:15 वाजता चर्चमध्ये हजर राहू. परंतु वेळेनंतर जाणारे बहुतेक लोक आहेत. एखादा दिवस होऊ शकतो उशीर, काहीतरी कारण असू शकतं, अडचण असू शकते. परंतु जर आम्ही सातत्यानं उशीर येत आहोत तर आम्ही बंधनामध्ये आहोत, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वेळेवर मंदिरामध्ये जाता येत नाही, तर त्या ख्रिस्तासाठी मी जीवही द्यायला तयार आहे असं म्हणणारे लोक खोटारडे आहेत, फसवे आहेत. जे त्या प्रभूसाठी वेळेवर जाऊ शकत नाही, ते त्याची काय सेवा करणार? ते त्याच्यासाठी काय आपलं प्राण बलिदान देणार? नाही नाही नाही. ज्यांना वेळेचं महत्त्व नाही, ज्यांना त्याच्या पावित्र्याचं गांभीर्य नाही, त्याला तो काय म्हणून प्राप्त होणार? इथं हा पापी मनुष्य जगाच्या दृष्टीने आहे, तरी देखील त्याला प्रभू प्राप्त होतो. त्याला म्हणतात की खाली ये, चल, मला आज तुझ्या घरी यायचं आहे. आणि तू घरी जात आहे. आणि घरी गेल्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडत आहे. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या सहवासातला तो वेळ त्याचं परिवर्तन करत आहे, त्याला बदलून टाकत आहे. येशू ख्रिस्ताने त्याला कुठंच काय कर असं सांगितलेलं नाही आहे. तो आनंदात येत आहे, त्याच्यासमोर उभा राहत आहे आणि त्याला म्हणत की प्रभू, मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतो. पहा, तो होतं की मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतो. आणि जर मी कुणाचं काही कुभांडाने घेतलं आहे, अनैतिकतेने घेतलं आहे, अत्याचाराने घेतलं आहे, अन्यायाने घेतलं आहे, तर मी त्यांना 4 पट परत करतो. जुन्या करारामध्ये हा नियम होता, जर एखादी शेळी चोरली आणि तो सापडला तर त्याच्या बदल्यात त्याला 4 शेळ्या द्यावा लागत होतं. 1 बकरी चोरली तर 4 बकऱ्या. इथं तो म्हणतो की मी 4 पट परत देतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा सहवास, ही कन्फेस्ड, त्यांनी कबुली केली, कबुली दिली
आणि त्यानंतर त्यानं सांगितलं की मी हे असं असं करतो. आणि त्याने केलेल्या कृतीला पाहून येशू ख्रिस्त म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. आज या कुटुंबाला तारण प्राप्त झालं आहे. आणि पुढे तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतःबद्दल सांगत आहे, मी हरवलेले शोधावयास. असेच हे लोक जे हरवलेले आहेत त्यांना शोधावयास आणि पापी लोकांना तारावयास आलो. तो कुठंच म्हणत नाही मी तुमची आर्थिक परिस्थिती बदलायला आलो, नाही ना. तो कुठंच म्हणत नाही की मी तुम्हाला काहीतरी विशेष असं प्राधान्य देत आहे, मी तुम्हाला काहीतरी विशेष गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी आलो नाही. तो म्हणतो पापांची क्षमा करून देण्यासाठी मी आलो आहे. जात धर्मावर बोलणारे त्यांच्यासाठी तर किती महत्त्वाची बाब आहे या ठिकाणी. तो इथं म्हणतच नाही मी जात धर्म पंथ बदलायला आलो. तो म्हणतो मी पाप्यांसाठी आलो, मी हरवलेल्यांसाठी आलो, अशासाठी की त्यांनी परत आपल्या घरी परतावं. प्रियानो, किती छान आहे हा मनुष्य, ह्या मनुष्याचं अंतःकरण झालेला बदल, किती सुंदर गोष्ट आहे. म्हणून सुरुवातीलाच मी शीर्षक सांगितलं, एका बुटक्याची मोठी कहाणी. पवित्र शास्त्र बायबल असं सांगतं की सुईचं नाक ज्याच्यातून आम्ही दोरी ओवतो, प्रवचन सांगतं की एखाद्या वेळी उंटाला सुईच्या नाकातून जाता येईल, पण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही किंवा जाणं कठीण आहे. अर्थात पैशाचा लोभ, मोह, पैशावरचं प्रेम, पैशाबद्दलची अतिरिक्त इच्छा, हे सर्व पापाचं मूळ आहे बायबल सांगतं. आणि जिथे श्रीमंती आहे तिथे विचारात, आचरणात बदल आलेला तुम्हीही पाहिला असेल. बघा ना, गळ्यात जे सोन्याचं गंठण घालून फिरतात नाही का रस्त्याने, हातामध्ये कडे म्हणा वगैरे वगैरे, किती नम्र असतात व लोक. जिथं सोनं तिथं गर्व घमंड, जिथं संपत्ती धन दौलत तिथं मनुष्यामध्ये नम्रता कुठून. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात एका तरुणाला, जा तुझे जे काय आहे ते विक आणि माझ्या पाठीमागे ये, किंवा जे काय आहे ते देऊन टाक गोरगरिबांना आणि माझ्या पाठीमागे ये, म्हणजे स्वर्गाचं राज्य तुला प्राप्त होईल. तत्पूर्वी ह्या तरुणानं येशू ख्रिस्ताला विचारलेलं असतं की स्वर्गाचं राज्य प्राप्त व्हावं म्हणून मी काय करावं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं असतं की जा, आईवडिलांचा मान राख, त्यांची आज्ञा पाळ, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि या सर्व गोष्टी सांगत असताना तो येशूला म्हणतो की ह्या बाबी गुरुजी मी तर लहानपणापासून करत आलो आहे. परंतु त्याच्या जीवनातली आडकाठी काय आहे ही प्रभूनं ताडली, ओळखली आणि म्हटलं की जा संपत्ती देऊन ये, म्हणजे तुला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रियांनो, सहज नाही आहे. झकय्यानं देऊ करणं त्याची अर्धी संपत्ती सहज नाही आहे. जर कोणाचं कुभांडाने घेतलं असेल तर त्याचं चौपट परत करणं सहज नाही आहे. अंतःकरणाच्या बदलाशिवाय, मनाच्या परिवर्तनाशिवाय हे होणं शक्य नाही. आणि हे घडण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्याने येशूचा केलेला स्वीकार, आणि तोही आनंदाने केलेला स्वीकार, आणि त्याच्यासोबत कुटुंबामध्ये, परिवारामध्ये व्यतीत केलेला वेळ. त्याचा सहवास आमचं जीवन बदलतो. त्याचं सानिध्य आमचे विचार, आमच्या इच्छा, आमच्या भावना बदलून टाकतात. आणि आमच्यासाठी सार्वकालिक जीवन ही फलप्राप्ती निश्चित होते. म्हणून म्हटलं की मोठी कहाणी आहे, आदर्श घेण्यासारखी कहाणी आहे. आणि या बुटक्या मनुष्याकडं पाहून हे कौतुकास्पद आहे खऱ्या अर्थाने. सगळ्यात पहिल्यांदी त्याला आतुरता होती. दुसरी बाब, तो धावला, पळाला येशूला पाहायला. तिसरी बाब, त्याने झाडावर चढण्याचे अधिक श्रम घेतले
येशूला पाहण्यासाठी. चौथी बाब, त्याने येशूचा शब्द ऐकला आणि तो पाळला. आज आम्ही अनेकदा हे वचन ऐकतो, पाळत कधीच नाही. पाळायचे प्रयत्न करतो, पण जमत बऱ्याचदा नाही. दर रविवारी आम्ही चर्चमध्ये जातो, दर रविवारी आम्ही संदेश ऐकतो, इतर वेळेसही ऐकतो. वा छान, हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड, आय रिसीव्ह इन द नेम ऑफ जीसस वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी बोलतो. परंतु आम्ही ऐकतो का खऱ्या अर्थानं? आम्ही ऐकलेल्या गोष्टी पाळतो का? त्यांनी येशूचा आवाज ऐकला आणि तो खाली आला. त्यांनी आज्ञापालन केलं. आज्ञापालन केल्यानंतर तो येशू संगती चालला. ज्यावेळेस आम्ही आज्ञापालन करतो त्यावेळेस आपोआपच आम्ही येशू संगती चालतो आणि येशू आमच्या संगती चालतो. केवळ तिथं चालून थांबला नाही तो, तर त्यानं आनंदानं येशूचा घरी स्वीकार केला. आज आम्ही आनंदानं त्याचा स्वीकार करत आहोत का, याचा विचार करणं गरजेचं आहे. आज आनंदानं त्याला स्वीकार करा. त्याला घरात घ्या, त्याला हृदयात घ्या, त्याला जीवनामध्ये घ्या. तर जीवनामध्ये मोठा बदल घडेल, तर जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडतील. आणि अद्भुत गोष्टी घडण्याचा मार्ग हा ख्रिस्त आहे. पापक्षमेचा मार्ग हा ख्रिस्त आहे. हरवलेल्यांसाठी ज्यावेळेस तुम्ही समुद्रामध्ये जाता त्यावेळेस त्या प्रत्येक नौकेवर एक यंत्र असतं. त्याला आपण होका यंत्र म्हणतो, इंग्लिशमध्ये कंपास. दिशादर्शक, ते दिशा दाखवतं. जागतिक जीवनामध्ये दिशा ठीक आहे, पण आत्मिक जर कंपास तुमच्याकडे नसेल, आत्मिक जर होकायंत्र तुमच्याकडे नसेल, लाख तुम्ही पाण्यामध्ये असाल, लाख तुम्ही मंडळीमध्ये असाल, पण तुम्ही दिशा भरकटलेल्या अशा आहात. आम्ही दिशा भरकटलेल्या अशा आहोत. येशूचं वचन हे आमच्यासाठी आत्मिक दिशादर्शक आहे. इट इज द स्पिरिच्युअल कंपास. जर हे आमच्याकडे नाही तर आम्ही भरकटू जाऊ शकू. या भवसागरात, या जगामध्ये आम्ही भरकटून जाऊ आणि आम्हाला फलप्राप्ती होणार नाही. म्हणून या जसं जक्कयाने केलं तसं करण्याचे परिपूर्ण प्रयत्न करूया, जेणेकरून तुमचं प्रतिफळ तुमच्या पदरी योग्य त्यावेळी मिळेल आणि तुमच्यामुळं तुमच्या कुटुंबाचंही तारण होईल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.